नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर। राज्य सरकारच्या माध्यमातून 2024 मध्ये 70 ते 80% अनुदानावर 25 नव्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना अद्यापही माहिती नाही आहे राज्य सरकारच्या कोणकोणत्या योजना आहेत, या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी काय पात्रता असते, कागदपत्रे कोणकोणते लागतात, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा, या संदर्भातील ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत, परंतु ह्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीये किंवा शेतकऱ्यांना योजनेसंदर्भात माहिती नाही आहे, म्हणून शेतकरी योजनेपासून वंचित राहत आहेत। 2024 मध्ये एखाद्या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर यासाठी अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत, या योजनेअंतर्गत अनुदान किती दिले जाते, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांना मागेल त्या योजनेचा लाभ दिला जातो। या योजनेचा अर्ज जो आहे तो अर्ज सुद्धा एक विशिष्ट महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज स्वीकारला जातो आणि या अर्जा अंतर्गत जे लाभार्थी पात्र होतील अशा लाभार्थ्यांना लाभ सुद्धा दिला जातो। आपण माहिती सविस्तर जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल माहिती असेल, अर्ज सुद्धा केले असतील, परंतु यामध्ये अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला असेल, काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नसेल। सविस्तर माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया। प्रत्येक शेतकऱ्यांना सर्वप्रथम एक माहिती असणं आवश्यक आहे किंवा प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं योजनेचा लाभ आपण घेतोय, यासाठी नक्की अनुदान किती असते हे माहिती होणं आवश्यक आहे। ठिबक किंवा तुषार सिंचन अंतर्गत तुम्हाला जर अनुदान मिळवायचं असेल तर यासाठी 75% ते 80% अनुदान दिले जाते। त्यानंतर यामध्ये शेततळे असतील, आकारानुसार शेततळे व अस्थिकरणासाठी अनुदान 100% दिलं जातं। शेततळ्यासाठी तुम्ही अर्ज किंवा ज्यांनी लाभ घेतला असेल त्यांना नक्की माहिती असेल। मिळणारी अवजारे मध्ये आपण जाणून घेऊया। ट्रॅक्टर आहे, पॉवर टिलर आहे, नांगर आहे, रोटावेटर आहे, अवजार बँक असेल, कडबाकुटी मशीन असेल, रिजर असेल, ऊस पाचट कुटी यंत्र असेल, कल्टिवेटर असेल, पेरणी यंत्र असेल, ट्रॅक्टर ट्रॉली असेल, स्प्रेअर असेल, मिनी राईस मिल असेल, दाल मिल असेल, पॉवर विडर असेल इत्यादी। या यंत्रासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते। अनेकदा अनेक शेतकऱ्यांना या अवजाराविषयी माहिती नाहीये, यासाठी अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना दिलं जातं। ग्रीन हाऊस असेल, शेडनेट हाऊस असेल, पॅक हाऊस असेल, नर्सरी, प्लॅस्टिक मल्बिंग, इलेक्ट्रिक मोटार, यासाठी सुद्धा राज्य सरकार तुम्हाला अनुदान देतं। मित्रांनो, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यासाठी 75% ते 80% अनुदान दिले जाते। मग या सर्व यंत्रासाठी किंवा जे काही या ठिकाणी देण्यात आलेले आहेत यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत हे समजून घ्या। 712, 8अ, बँक पासबुक, आधार कार्ड, आधार लिंक असणारा मोबाईल नंबर, अवजारांचे दरपत्रक, अवजारांचे टेस्ट रिपोर्ट तुमच्याकडे असावं लागते। मित्रांनो, या सर्वासाठी जर तुम्हाला इथं अनुदान मिळवायचं असेल तर आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। हे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे आहेत। एखाद्या यंत्रासाठी तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, मग अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा हा प्रश्न तुम्हाला नक्की पडलेला असेल। अर्ज करण्यासाठी www.mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही स्वतः शेतकरी असाल तर अर्ज करू शकता। आपले सरकार सेवा केंद्र असेल, CSC सेंटर असेल, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाच्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता। मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण अनेक शेतकऱ्यांना
आत्तापर्यंत माहिती नाही आहे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, मिळणारे अवजारे, इलेक्ट्रिक मोटर असेल, ग्रीन हाऊस असेल, सेनेट हाऊस असेल, पॅक हाऊस असेल, या भरपूरसाठी अनुदान दिलं जातं, परंतु आपण अनुदान घेत नाही आहे, विनाकारण पैसे आपण देऊन घेत असतो। यासाठी फक्त तुमच्याकडे अर्ज व्यवस्थित भरावा लागतो आणि कागदपत्रे तुमच्याकडे लागतात। हे सर्व जर व्यवस्थित असेल तर नक्की अर्ज करून घ्या। जेव्हा अर्ज सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की तुम्हाला माहिती मिळून जाईल। धन्यवाद।